राज्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामामध्ये खताची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, खरीप हंगामामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो। पावसामुळे अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो। खताची पूर्णपणे होणारी वाहतूक हे रेल्वेच्या माध्यमातून होत असते आणि अशी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात खताचा पुरवठा वेळेवरती होत नाही आणि याच कालावधीमध्ये खताचा पुरवठा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दरामध्ये खताची विक्री केली जाऊ शकते। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक वर्षी खरीप हंगामामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी बफर स्टॉक तयार करण्यासाठी मंजुरी दिली जाते आणि या वर्षी सुद्धा खरीप हंगाम 2025 करता 1,00,000 मेट्रिक टन युरिया आणि 25,000 मेट्रिक टन DAP या खताचा बफर स्टॉक करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे।